नमस्कार, मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी, बातम्यांची बुलेट ट्रेन, आपली सांगली बुलेटिन। दोन 2013 साली काँग्रेसचे तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी लोकसभेमध्ये भूमी अधिग्रहण कायदा मंजूर करून घेतला। या कायद्यामध्ये अनेक चांगल्या तरतुदी होत्या, म्हणून मी सुद्धा त्याचं जोरदार समर्थन केलेलं होतं। आणि ज्या नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे 1.5 हमीभाव देण्याचं अभिवाचन देऊन सत्ता काबीज केली, तेच मोदी साहेब 2014 साली सत्तेत आल्याबरोबर शेतकऱ्यांना स्वामीनाथन सूत्राप्रमाणे हमीभाव द्यायचं राहिलं बाजूलाच, पण शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहित झाल्यानंतर बाजारभावाच्या चौपट जी किंमत मिळत होती ती रद्दबातल करून बाजारभावाप्रमाणे जमिनीची किंमत देणे आणि शेतकऱ्याला कोणत्याही न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही अशा प्रकारची तरतुदी असलेलं दुरुस्ती विधेयक आणलेलं होतं। एनडीएचा घटक असून सुद्धा मी त्यावेळी त्याला जोरदार विरोध केलेला होता। काँग्रेस राष्ट्रवादीने विरोध केलेला होता आणि सगळ्यांच्या विरोधामुळे केंद्र सरकारला ही दुरुस्ती पुढे रेटता आली नाही। दुरुस्ती रेटता आली नाही, पण उद्योगपतींना आणि सरकारला शेतकऱ्यांच्या जमिनी फुकापासरी घेता याव्यात म्हणून केंद्र सरकारनं राज्य सरकारला पत्र लिहिलं आणि राज्य सरकार आपल्या अधिकारामध्ये 20% पासून 60% अधिग्रहित केलेल्या जमिनीच्या किमती कमी करू शकतं असं पत्र लिहिलं। महाविकास आघाडी सरकार हे प्रामुख्यानं शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेलं होतं आणि ज्या काँग्रेस राष्ट्रवादीनं लोकसभेला भूमी अधिग्रहणाच्या मध्ये चौपटीपेक्षा कमी मोबदला घेण्यासाठी जी दुरुस्ती आलेली त्याला विरोध केलेला होता, त्याच काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणि सरकारनं या ठिकाणी मात्र भूमी अधिग्रहण करत असताना खर्च वाढतो, सरकारवर बोजा पडतो या नावाखाली 20% पासून 60% मोबदला कमी देण्याचा वटहुकूम काढलेला आहे। सरळ सरळ शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा हा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतलेला आहे। सरकारला खर्चाची एवढीच चिंता वाटत असेल तर मला सरकारमधल्या प्रत्येक घटक पक्षाला एक प्रश्न विचारायचा आहे। आज राजरोसपणानं शाखा अभियंता 2% कमिशन घेतो, उप अभियंता 2% घेतो, कार्यकारी अभियंता 2% घेतो, अधीक्षक अभियंता 2% घेतो, मंत्रालयीन अधिकारी 3% घेतात आणि लोकप्रतिनिधी 5 ते 10% घेतात। असं 21% प्रत्येक विकास कामामध्ये कमिशनसाठी खर्च होतात। हा खर्च कमी करा। हे पांढऱ्या हत्ती कशासाठी पोचायची, ही बांडगुळं कशासाठी पोचायची आणि शेतकऱ्याला दिला जाणारा पैसा तुम्हाला जास्त वाटतो आणि ही बांडगुळं पोचताना मात्र तुम्हाला काहीच वाटत नाही। महाविकास आघाडी सरकारला मला इशारा द्यायचा आहे, जर हे थांबलं नाही तर महागात पडल्याशिवाय राहणार नाही।